पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानवतो मराठी या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. प्रत्येक विकेटसाठी समा घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो या ठिकाणी जोडी आलेली आहे. छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाचे संघमालक आहेत, अर्थातच सन्माननीय मंदारजी वर्तक साहेब आणि त्यांच्या संभवित रुपेश पाटील हे दोन संघमालक आपण पाहतोय. त्यांचा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच सन्माननीय संजय घर यांचा संघ आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे मात्र हवेमध्ये खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्याच बॉलवरती इथे गोलंदाज श्रेयश आला आणि त्याने मात्र इथे विकेट प्राप्त केलाय. स्वप्नील सारखा एक तडाखेबंद फलंदाज त्याला मात्र बाद केलाय. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये संपूर्ण अलिबाग तालुका रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नाव कमावलं. सगळ्यांच्या परिचय नाव राम हाले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. पहिल्याच ओव्हरमध्ये खेळत असताना पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. अर्थात मात्र संकल्प पाटील नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे. एका बाजूला सन्मान्य रुपेश पाटील, सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब यांचा संघ मैदानावरती खेळताना पाहतोय. या दोन्ही संघ मालकांचा आभार व्यक्त करूया. बघा, जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग असतात तेव्हा मात्र संघ मालकांची नितांत गरज असते. संघ मालकांनी जर पुढाकार नाही घेतला तर कुठेतरी ती स्पर्धा अधुरी राहण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु या वेळेला सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब असतील किंवा रुपेशजी पाटील असतील किंवा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संजयजी घरत असतील, याने पुढाकार घेतला. तब्बल 16 संघ मालकांनी पुढाकार घेतला आणि म्हणूनच एक वेगळी स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. श्रेयश घरत हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फसला गेला. मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर एक जबरदस्त अशी LED स्क्रीन सुद्धा आपण पाहू शकता. तेथे तू सुद्धा एखादा रिव्ह्यू असेल तर त्याचं समा घरत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसाची खैरात देखील आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंच पुरुषोत्तम भगत यांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव एक्स्ट्राची मात्र ऍड होतीये. श्रेयश घरत त्यांनी पहिलेच 2 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु तिसरा बॉल फेकत असताना वाईट फेकला. या ठिकाणी वेळेचं सुद्धा बंधन आहे. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 ओव्हर समाप्त करून 5वी ओव्हर चालू करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयश, षटकातील तिसरा बॉलवरती जस्ट फ्लिक केलेला आहे. पाठवले सरळ सीमारेषेच्या दिशेनं येतोय हाय हँडसम विलोभनीय षटकार. या स्पर्धेचं ऑक्शन झालं त्यावेळेला दोनही संघ मालकांनी, संघ कॅप्टननी विचारपूर्वक टीम घेतलेल्या आहेत. दोन्ही संघांची आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली. 2 संघांमध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर बॉल आणि वाईड लाईनच्या बाहेर अतिरिक्त धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की एक धाव सेव्ह करणं फार महत्त्वाचं आहे. हीच एक धाव तुम्हाला शेवटल्या क्षणाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे धावा सेव्ह करणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. हा चांगला बॉल, तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र खाली होतं, 1 बाउन्स मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि 2 धावा धावफलकावरती आल्या.
संकल्पने एक चांगला संकल्प केला, जरी आपल्या संघाची पहिली विकेट गेली असेल तरी कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता एक चांगला स्टार्ट द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं मंदारजी वर्तक साहेब असतील किंवा रुपेशजी पाटील असतील यांना या ठिकाणी प्रभावित करायचं आहे. संघ मालकाने विश्वास ठेवून आपल्यावरती एक जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला खूप चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि त्या अनुषंगानं चांगली फलंदाजी होत असताना 10 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू. पुन्हा एकदा श्रेयश, आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केली, पाठवले स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा पार येतोय एक जबरदस्त चौकार. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर याच मैदानावरती आक्रमक फलंदाजीचा आविष्कार आपण सदैव पाहत आहोत. खऱ्या अर्थानं फलंदाजानं या मैदानावरती मनसोक्त फलंदाजी केलेली आहे. त्याच प्रकारची फलंदाजी संकल्प करतोय. चांगली फलंदाजी. आहा, चांगला बॉल आहे, तितकाच चांगल्या पद्धतीने इथे कटवण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ गेला, पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. पहिली ओव्हर मित्रांनो तुम्ही टाकण्यासाठी बरोबर 4 मिनिट्स आणि 16 सेकंद वापरलेले आहात. तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट करून 5वी ओव्हर चालू करायची आहे. त्यामुळे इथे कसं तुम्ही टायमिंग यूज करायचं आहे, कसा वेळ खर्च करायचा आहे हे प्रत्येक संघाने ठरवायचं आहे. आतापर्यंत 4 मिनिट्स आणि बरोबर 30 सेकंद झालेली आहेत. तुमचं टायमिंग स्टार्ट आहे, त्यामुळे किती डिस्कशन करायचं, किती टीम मीटिंग घ्यायच्या हे देखील तुम्हाला प्रत्येकाला ठरवायचं आहे. कारण आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला तब्बल 10 सामने कंप्लीट करायचे आहेत. फलकावरती आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. एका बाजूला आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स नागाव संघ आहे, दुसऱ्या बाजूला सम वॉरियर्स लोणार इथं. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं हे युद्ध आज आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार लाईट्स आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने जो उजेड आहे तो या मैदानावरती आपण पाहू शकता. तदनंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग tenniscricket.in माध्यमातून केलं जातंय. जर कोणी नवीन असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केलं तर आगामी काळातल्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला या पेजवरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी यश मात्र आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग नाहीये, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. एक सिंगल धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या. चांगली रनिंग, संघर्ष, मेहनत मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा जमा केल्यानंतर 20 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोनही संघ तितकेच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांमध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहे. त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच आपल्याला एकच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाहीये, पाठवळे सरळ सीमारेषा पार येतोय षटकार. बेधुंद, विस्फोटक, आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी संकल्पाच्या वतीनं पाहायला मिळते. संकल्प असेल किंवा ओमकार असेल, या दोघांनी सुद्धा आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील बाद झाला, काही मित्रांनो या ठिकाणी टेन्शन घेतलं नाहीये. आपला नैसर्गिक खेळ हा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं टार्गेट, एक सन्मानजनक स्कोर उभारण्याचा प्रयत्न येथे मात्र छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नो बॉल आहे, पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे, नो बॉल. त्यामुळे इथे नो बॉलचा फ्री हिट देखील असणार आहे. 1 धाव एक्स्ट्रा वाढेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, तितका चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू लॉगॉनच्या दिशेने गेला, सीमारेषा पार येतोय षटकार.
आज मात्र ऐकत नाहीये, विलोभनीय फटका, बहारदार फटका, षटकार. की आज मला असा अंदाज येतोय, असं प्रतीत झालंय की समालोचकाला समालोचन फार कमी करायला लागेल आणि डीजे मास्टरला डीजे ऑपरेट जास्त करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल केला जातोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवलं जातंय. गोलंदाजाला तर विवंचनेमध्ये सापडलेला आहे, बुचकळ्यामध्ये सापडलेला आहे. आता कल्पक बुद्धी वापरावी लागेल, प्रत्येक बॉलवरती सटीक लाईन आणि लेन टाकावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 39 आलेली आहे. आहा, इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 40च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. सुंदर असा आवाज आमचा देण्याचं काम कार्तिक ऑडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आमचे तसे संघमालक सन्माननीय मंदारजी वर्तक साहेब यांच्या माध्यमातून ओमकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली, संघ मालकांना प्रभावित केलं आणि अर्थातच आपण पाहतोय सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब यांच्या वतीनं ओमकारसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली फलंदाजी, टाळ्यांचा वर्षाव देखील त्यांच्या सहकार्याकडून होत आहे. हा पाठिंबा फार महत्वाचा आहे. कोण म्हणतं की टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं की आकडा खेळूचा खेळ आहे? नाहीये. आकडा खेळाडूंसोबत त्यांचे सहकारी, त्यांचे ग्रामस्थ, त्यांचं महिला मंडळ हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला वेगाने गेला, सीमारेषा पार, येतोय एक जबरदस्त अफलातून चौकार. ओमकार पाटील यांनी षटकारांची हॅट्रिक केलेली आहे आणि संकल्पने सुद्धा चौकारांची हॅट्रिक केली आहे आणि या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक षटकार चौकारांची एकाच संघामधून पाहायला मिळते. आहा, चांगला बॉल आहे, यॉर्क करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेनं बॉल गेला. एक सेन्सिबल क्रिकेट, मोठे फटके येत नसतील तर नक्कीच तिथे सन्मान केला पाहिजे. यालाच एक प्रोफेशनल क्रिकेट म्हणतात. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रुपेश पाटील आणि मंदारजी वर्तक यांचा संघ, अर्थातच छत्रपती वॉरियर्स नागाव या संघानं 2 ओव्हर्समध्ये तब्बल 46 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावांचा डोंगर मैदानावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं येथे येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला येथे विचार करावा लागेल. बघा, दुसऱ्या बाजूला समा वॉरियर्स लोणावळे थर्ड संघ म्हटलं की संजयजी घरत यांचा संघ आहे. या संघामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले फलंदाज पाहायला मिळत आहेत, चांगले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये एक काटेकी टक्कर किंवा ते एक चुरस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटल्या क्षणापर्यंत हा सामना जाणार आहे. नवीन गोलंदाज नचिकेत राऊत मात्र मैदानावरती आलेला आहे. सातिर्जे गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. आज मात्र खऱ्या अर्थानं समा वॉरियर्स लोणारी थर्ड या संघाकडून खेळत आहे. सातिर्जे गावाला त्याने कित्येक नंबर मिळवून दिलेले आहेत. किंबहुना सातिर्जे गावासाठी बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट बऱ्याच टुर्नामेंटमध्ये राहिला, परंतु आज मात्र त्याची सुद्धा परीक्षा आहे. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज आक्रमक झालेत, त्यांना कशा पद्धतीने रोखायचं, कशा पद्धतीने बाद करायचं या विवंचनेमध्ये, या विचारामध्ये सापडलाय नचिकेत राऊत. पहिलाच बॉल, दबाव, दडपण सर्व काही पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल. आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 47 धावा, 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सगळ्यात महागडं षटक आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 28 धावांचं आता फेकलं. अगोदर 22 धावांचं होतं, पण तो आत्ता मात्र 28 धावांचं महागडं षटक यश मात्रेच्या वतीनं पाहायला मिळालं. आहा, एका इनिंगमध्ये 3 रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे हे सगळे रेकॉर्ड मला दरणे गुरुजींच्या वतीनं पाहायला मिळत आहे. मानवली सगळी स्कोरिंग या ठिकाणी करत आहेत. पहिलाच बॉल डॉट आले नचिकेतचा, धावफलकावरती 47 धावा आतापर्यंत आल्या. कमबॅक करावं लागेल. नक्कीच आघाडी पिछाडी इथं हा एक जीवनाचा पार्ट आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला सकारात्मक राहणं गरजेचं आहे.
चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र आहे मैदानामध्ये चाललाय हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडलंय संकल्प पाटीलची कॅच. फलंदाज मैदानावरती निनाद पाटील मात्र आता या ठिकाणी गेलेला आहे. कारलेगावचा हा खेळाडू आपण पाहतोय. निनाद पाटील मात्र मैदानावरती गेलेला आहे. ओमकार आणि निनाद हे दोन्ही कारले संघातील खेळाडू, दोघांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन आपण कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. आज पाहूया छत्रपती वॉरियर्स नागाव या संघामधून खेळत असताना कशा पद्धतीने फलंदाजी असणार आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मी नेहमी सांगतो की जरी सुरुवात चांगली झाली असेल तरी शेवट चांगला होईलच असं नाही आहे. जीवनामध्ये असं म्हणतो ना की जर चांगली सुरुवात झाली तर शेवट सुद्धा चांगला होतो. क्रिकेटमध्ये अपोजिट आहे. क्रिकेटमध्ये सुरुवात खराब झाली तरी सुद्धा शेवट चांगला होतो. सुरुवात चांगली झाली शेवट खराब होतो. हा क्रिकेटचा एक भाग आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं परंतु टप्पा पडला. तदनंतर इथे मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. नचिकेतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 ओव्हर्समध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये एक वाईट चेंडूचा अपवाद वगळता 3 बॉल्स त्याने डॉट टाकलेत. आहा, इथे पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. नचिकेत राऊत गोलंदाजी मार्कवरती आला आणि जी फटकेबाजी होती त्या फटकेबाजीला पूर्णपणे फुल स्टॉप किंवा विराम लावण्याचं काम हे मात्र नचिकेतने केलंय. 3 बॉल्स कंप्लीट झाले. 3 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. आहा, चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ गेला. सीमारेषा पार. येतोय चौकार. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. छत्रपती वॉरियर्स नागाव संघानं 50 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अर्थातच 52 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा नचिकेत षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच कव्हर किंवा पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. कनेक्शन झाले नाहीये. 5 बॉल्स. परंतु मी कौतुक करेन नचिकेतचं. मित्रांनो, नचिकेतने आपल्या संघावरती दबाव असताना प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. त्याने सांगून दिलंय की माझ्याकडे असलेली गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट, आत्मविश्वास सर्व काही मैदानावरती प्रस्थापित करत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची एज. चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. सीमारेषेच्या बाहेर. येतोय अंतिम बॉलवरती चौकार. सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब यांनी 1000 रुपये मात्र आमच्याकडे या ठिकाणी दिलेले आहेत. सामना समाप्त झाला की ओमकार आपण हे बक्षीस मात्र घेऊन जायचं आहे. 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती तब्बल 56 धावा पूर्ण झालेल्या आहेत. येणारी 2 ओव्हर्स शिल्लक आहेत. क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला नक्कीच कमबॅक करण्याची गरज असते. अशा या परिस्थितीमध्ये आता समा वॉरियर्स लोणारे थळ या संघाला सुद्धा इथे कमबॅक करावं लागेल. नचिकेतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 चौकार जरूर दिले परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम हे नचिकेतने केलेलं आहे. 3 ओव्हर्स नंतर 56 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता 4थी ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मंथन नाईक मैदानावरती आलाय. मंथन नाईक मैदानावरती आलाय. पाहूया नचिकेतने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी इथे पाहायला मिळेल का. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवायचं आहे. ओमकार पाटील सारखा एक आक्रमक, एक पिंच हिटर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला कशा पद्धतीने थांबवणार. पहिलाच बॉल असेल. पंचांकडून आता अर्थातच या ठिकाणी नक्कीच परमिशन घेतली आहे
आणि पुन्हा एकदा पहिलाच बॉल आता सुरुवात होईल. ऑन साईडला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण एक लॉंगॉन तैनात केलंय, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. ऑन साईडला ओमकार पाटीलसाठी क्षेत्ररक्षण सजलंय. पहिलाच बॉल, इथे मात्र तोडफोड फलंदाजी, पाठवले सीमारेषा पार, षटकार. सपने में मिलती है तो कुड़ी मेरी फ्री हिट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी टेनिस क्रिकेट .inचं चांगलं कार्य. रिप्लाय पाहू शकता आपण स्क्रीनवरती की चेंडू कमरेच्या वर. येस, ॲक्शनसाठी हा अर्थातच ऑब्जेक्शन होतं आणि ते ॲक्शन आपण पाहू शकता. रिलीज पॉईंटला कुठेतरी काहीतरी गडबड वाटत आहे, त्याचमुळे पंचांनी ते हेरलं आणि सांगितलं की हा गोलंदाज आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. काल सुद्धा 2 गोलंदाज आपण या ठिकाणी 3 गोलंदाजांना इथे मात्र वादग्रस्त शैली म्हणून बाद केलेला आहे आणि आज 2 म्हणजे एकंदरीत 5 गोलंदाजांना या ठिकाणी त्यांचा प्रवास या स्पर्धेमध्ये थांबवलेला आहे. मित्रांनो, याचं एकमेव पर्याय आहे की आपल्याकडे एक चांगला क्रिकेट झाला पाहिजे, आपल्याकडे एक स्टँडर्ड क्रिकेट झाला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं हे अंपायर्स मात्र चांगली पंचांची भूमिका पार पडत आहेत. माळी समाज प्रीमियर लीग आज खऱ्या अर्थानं एकीचं बळ काय असतं ते दिसून येतंय. मैदानाच्या सभोवताली आपण नजर मारली तर उद्याचा संडे असल्या कारणानं आज सॅटर्डेला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि अजून जसा वेळ पुढे जाईल तसं मात्र या आझाद कुळू मैदानावरती अर्थातच आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. अर्थातच हीच ओव्हर कंप्लीट करण्यासाठी अरुण घरत मात्र मैदानावर आलेले आहेत. एक वेगळी ॲक्शन आपण पाहतोय अरुण घरतची. आहा, मोठा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगानं आला परंतु निर्जन क्षेत्रामध्ये हा बॉल लँड झाला आणि तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जमा केल्यात. ओमकार पाटील म्हटलं की प्रत्येक बॉलवरती आक्रमक चढवण्याचा प्रयत्न करतोय. आता डिफेन्सिव्ह खेळ मात्र खेळायची नाहीये, प्रत्येक बॉलवरती चांगला खेळ मात्र करायचा आहे. परंतु अरुण घरत म्हटलं की 40+ खेळाडू. कित्येक स्पर्धेमध्ये अरुण घरत यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. आज पाहूया या ठिकाणी समा वॉरियर्स लोणार थळ या संघाहून खेळत असताना त्यांचा खेळ कसा होईल. कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन हे सातत्यानं केलेलं आहे. आज आपल्या संघाला त्याच परफॉर्मन्सची नितांत गरज आहे. पुढील बॉल, आहा, चांगला बॉल आहे. इथे मात्र स्क्वेअर कट फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. दुसरीचा प्रयत्न आणि लेझी थ्रो पाहायला मिळाला. जिथे एकच धावेचं चान्स होता तिथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं. 2 धावेच्या साह्यानं 67 रन्स धावफलकावरती झालेले आहेत. अजून देखील या स्पर्धेमधील या षटकातील शेवटले 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. आहा, पुन्हा एकदा इथे कॅच पकडण्याची नामी संधी होती. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला हाफ चान्स आहे ते फुलमध्ये कन्वर्ट करायचे असतात. चेंडू थोडासा पुढे पडला परंतु आपली कला इथे दाखवणं फार गरजेचं आहे.
कॅच आपण पकडल्यात तर कॅचचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एक कॅच संपूर्ण मॅच भरू शकते, एक कॅच तुम्हाला फायनल देऊ शकते, एक कॅच तुम्हाला वर्ल्ड कप देऊ शकतो. त्यामुळे कॅच हा फार महत्त्वाचा आहे. चांगला फटका, इनसाइड आउट खेळून काढला फटका, फ्लॅट, फ्ल्युरियस, विलोभनीय, बहारदार षटकार. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमधील उच्चांक 83 धावांचा आहे, परंतु अजून 8 बॉल शिल्लक आहेत. दर्णी गुरुजी, पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची लिडिंग एज. इथे मात्र कॅच सोडलेला आहे. कॅच सोडला की मॅच सोडली. मित्रांनो, मी नेहमीच आठवण करून देत असतो, इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका तो वर्ल्ड कप आठवा. सूर्यकुमार यादवची कॅच पकडली तुम्ही आठवा. आताच इंडिया विरुद्ध न्यूझीलंड जो T20 वर्ल्ड कप झाला त्यामध्ये अक्षर पटेलच्या 2 कॅच आठवा. या कॅचने पूर्णपणे चित्र बदललेलं आहे. त्यामुळे टेक कॅचेस, विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस, आउट ऑफ द टुर्नामेंट हे म्हटलं जातं, हे मित्रांनो चुकीचं नाहीये. कॅच पकडणं फार गरजेचं आहे. आहा, इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. 4 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झाल्यात. 75 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 75 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. आणि आता पाहूया, ही अंतिम ओव्हर असेल. या अंतिम ओव्हरमध्ये काय घडणार, काय बिघडणार. शेवटली ओव्हर म्हटलं की फलंदाज अगदी फ्रीली फलंदाजी करत असतो, परंतु त्यांना रोखण्यासाठी आता सम्मा वॉरियर्स लोणारी थळ या संघाला एक चांगल्या गोलंदाजाची गरज आहे, ज्याने आपल्या स्पेलमधील पहिलीच ओव्हर हाताळत असताना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणला होता. असा सातीर्जे गावचा अर्थातच नचिकेत राऊत मात्र मैदानावरती आलाय. बरोबर 20 मिनिटाच्या आतमध्ये 5वी ओव्हर त्यांनी चालू केली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची पेनल्टी बसणार नाहीये. 75 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 75 धावा धावफलकावरती आल्यात. धावांचा डोंगर, धावांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्कीच ग्राफ वाढवलेला आहे. हायेस्ट स्कोर 83 धावेचा आहे. त्याच्या पलीकडे मात्र छत्रपती वॉरियर्स नागाव संघ जाणार का, हे देखील तितकंच पाहणं योग्य असणार आहे. पहिलाच बॉल असेल नचिकेतचा, राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल, कॅच सोडली होती, कॅच सोडली होती आणि त्याच फलंदाजानं मारलाय जबरदस्त षटकार. म्हणजे तुम्ही गोलंदाजी 1 विकेट कमी केलीत. याच एका विकेटनं कोणाचं फ्रीज गेलं, याच एका विकेटने कोणाचा बायसिकल गेली, याच विकेटने कोणाचं करताना 4 व्हीलर गेली. अशा कित्येक मित्रांनो बक्षीस गेलेले आहेत. या कॅचेस फार महत्त्वाचे आहेत. यांचं कॅल्क्युलेशन शेवटल्या क्षणाला होत असतं. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. चांगला बॉल आहे. इथे डिग आउट केलं, लॉंगॉनच्या दिशेनं हा बॉल गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. सिंगल धावेवरती संतुष्ट झाले, समाधानी झालेले आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 82 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उच्चांक आतापर्यंत 83 धावेचा आहे. म्हणजे एक धाव या ठिकाणी केली तर नक्कीच आता पुढे जाऊ शकतील, कारण अजूनही या इनिंगमधील 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. चांगली सुरुवात, नचिकेतला कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, तदनंतर एकच धाव दिली. तिसरा बॉल असेल या शेवटच्या षटकातील. आहा, तिसरा बॉल स्लोवर पद्धतीचा होता. गती पूर्णपणे काढून घेतली होती. लेग बाईटचा इशारा आलाय. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकावरती 83 धावा पूर्ण झालेल्या आहेत. छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाने चांगली फलंदाजी केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला नचिकेतने सुद्धा प्रभावित केलंय. बाकी गोलंदाजांना चांगली फटकेबाजी झाली, परंतु नचिकेत सांगून देतोय माझ्याकडे तो दमखम आहे. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल, लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक यश आहे, थ्रो केला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे आणि उच्चांक सुद्धा पूर्ण केलाय. 84 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही या इनिंग मधील शेवटले 2 बॉल शिल्लक आहेत. ओमकार पाटील, पाहूया या 2 बॉल्सवरती किती धावेंचं योगदान आपल्या संघासाठी देणार आहे, किती टार्गेट सेट करणार आहे, या अनुषंगाने प्रयत्न करेल.
आहा, टप्पा पडला. तदनंतर इथे पहा नचिकेत राऊतने मात्र फलंदाजाने नक्कीच इथे रोखण्याचं काम केलंय. लेग बाईचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक बॉलवरती नचिकेतने मात्र सांगून दिलंय बाकी गोलंदाजांना किती धावा काढल्या हे मॅटर करत नाहीये, मला मात्र इथे फलंदाजांना थांबवायचं आहे आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 85 धावा धावफलक्यावरती, 85 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटला बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, अगदी वेगानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय आणि कॅच मात्र सुटलेली आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीने आता हे चित्र पाहायला मिळालं. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 5 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना रुपेश पाटील आणि मंदार वर्तक सरांचा संघ आपण पाहतोय. छत्रपती वॉरियर्स नागाव या संघानं धावफलकावरती 87 धावा पूर्ण केलेल्या आहेत, तर 88 धावांचं लक्ष्य हे समा वॉरियर्स लोणारे थळ या संघासमोर ठेवलेलं आहे. हे कशा पद्धतीने पूर्ण करणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय कपिल साकुर यांच्याकडे. धन्यवाद. माहिती आहे की टेनिस क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे मापक नसतं, कारण तुम्हाला इंडिया विरुद्ध असतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका ही मॅच आठवत असेल. अर्थातच 434 धावेचं टार्गेट सुद्धा साऊथ आफ्रिका या संघाने 50 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. किंबहुना आताचीच आपण जर मॅच पाहिली असाल तर या मॅचमध्ये सेमीफायनलची मॅच आपण पाहिली असाल इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, त्यामध्ये सुद्धा 254 धावेचं टार्गेट होतं आणि तरी देखील न्यूझीलंड संघ फक्त 7 धावेने हरला होता. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही आव्हान हे मापक किंवा मोठं छोटं नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज दिलीत तर खरं अर्थानं तुम्ही सुद्धा या मॅचमध्ये वापसी करू शकता. नागाव हायस्कूलचे संचालक सन्मान्य वैभव राणेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी विनंती असेल की आपण मात्र अतिथी कक्षाची इथे यायचं आहे. तसे सन्मान्य प्रसादचे सुतार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की प्लीज आपण मात्र आमच्या अतिथी कक्षाची इथे यायचं आहे. आपण टॉस घेणार आहोत. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा विरुद्ध आद्य सप्लायर्स मातोड या दोन संघाचे कॅप्टन सर लगेच माझ्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे. सन्मान्य वैभव राणे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. सन्मान्य बाळूशेठ सुतार प्लीज आपण असाल तर प्लीज यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूला या ठिकाणी थेरोंडा तर दुसऱ्या बाजूला म्हातोडी या दोन संघादरम्यान हा सामना असेल. नागाव संघाचे जुने खेळाडू संतोष मुजावर यांचं देखील आपण सरचे स्वागत करूया. सन्मान्य नागाव हायस्कूलचे संचालक वैभवजी राणेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊया. कोणाचा कॉल असेल? मातोळी संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय अर्थ मातोळी संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आज खऱ्या अर्थानं माई समाज प्रीमियर लीग म्हटलं की एक मोठी स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामधील आहे. अलिबाग तालुका असेल किंवा मुरुड तालुका असेल अशा विविध तालुक्यामधून या स्पर्धेमध्ये संघ खेळत आहेत. परंतु आज या ठिकाणी माई समाजाची जी एकी पाहायला मिळते या एकीबद्दल काय म्हणशील? खरंच खूप बरं वाटतं. आज तिसरं पर्व चालू आहे. मागच्या वर्षी आम्ही खेळलो, पहिल्या वर्षीसुद्धा खेळलो. चांगलं आयोजन असतं, सर्व लोक खूप मेहनत करतात आणि सर्व खेळाडूंना खूप बरं वाटतं की आपला समाज आपल्यासाठी काहीतरी करतोय, खेळायला मिळते, चांगला एक स्टेज मिळतोय, पुढे जाण्यासाठी संधी मिळते आणि हे आपलं या समाजाच्या ह्या टुर्नामेंट अशाच कायमस्वरूपी चालू राहाव्यात हीच इच्छा. शेवटला प्रश्न असेल, आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी आपले सर्व दिग्गज जे ज्येष्ठ मान्यवर आहेत ज्यांनी आपलं आर्थिक सहाय्य दिलंय, वस्तुरूपी सहाय्य दिलेलं आहे, यांच्याबद्दल काय म्हणशील? खरंच त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो की पैसा खूप लोकांकडे असतो पण ते त्याची खर्च करण्याची दानत लागते. आपले इथे मंदार दादा आहे, अमित दादा, आणखीन सर्व इथे कार्यकर्ते आहेत, सर्व काम करणारे मोठे मोठे हस्ती आहेत. त्यांचे नावं मला माहिती नाहीत सगळ्यांची, पण ज्यांच्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्ट असतं मंदार दादा, अमित दादा असे सगळे आहेत.
पण हे मोठ्या मनाने सर्व खर्च करतात, एवढं जबाबदारी घेतात, आयोजन करतात, त्याच्यामुळे ह्या स्पर्धा संपन्न होतात. तर त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. धर्मेंद्र वर्तक रायगड पोलीस आहेत आणि मी जेव्हा जेव्हा बॉडी बिल्डिंगमध्ये तो नाव आहे, मी बऱ्याच वेळेला मंदार सर त्याच्याशी मी डिस्कस केलं, चर्चा केली आणि आयोजकांना काय पाहिजे असतं की हा खेळाडूंचा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो आणि हा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने ॲज अ कॅप्टन दिला आहे. मी सगळ्या कॅप्टनला हीच विनंती करीन की जेव्हा तुम्ही माईकवरती बोलण्यासाठी येत असाल तेव्हा मित्रांनो असं बोललं पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांची पोचपावती असते. तर पुन्हा एकदा मी ऑल द बेस्ट. या ठिकाणी मातोळी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या समोरच्या. धन्यवाद. मी वैभवजी राणेसाहेब आणि त्यांच्या समवेत अर्थातच या ठिकाणी 2200 सुतार या दोघांना विनंती करतोय की आपण मात्र अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपण या ठिकाणी अर्थातच टॉस झालेला आहे. आता दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी नागा हायस्कूलचे संचालक सन्माननीय वैभवजी राणेसाहेब आणि अर्थातच या ठिकाणी सन्माननीय प्रसादजी सुतार. मी सन्माननीय मंदारजी वर्तक साहेब यांना विनंती करतोय. आता तसं पहिला सत्कार मी या ठिकाणी नागाव हायस्कूलचे संचालक सन्माननीय वैभवजी राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी निवास दादा आणि मंदारजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय. धन्यवाद साहेब. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल पुनश्च सबंध माळी समाजाच्या वतीनं मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्मान्य मंदारजी वर्तक साहेब आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत निवासदादा पाटील या दोघांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान्य नागाव हायस्कूलचे संचालक वैभवजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतोय, सन्मान करतोय. तसेच या ठिकाणी सन्मान्य प्रसाद शेटुदार हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचा सत्कार मी विनंती करतोय. धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेची शोभा आहात आणि कोणती स्पर्धा असू द्या मान्यवरांशिवाय अधुरी असते, परंतु आज या ठिकाणी बहुसंख्येनं या स्पर्धेला माळी समाज प्रीमियर लीगला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सबंध माळी समाजाच्या वतीनं मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आपण जाऊया मॅचकडे अर्थातच कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. मैदानात आपण पाहतोय लगातार 2 चेंडूंवर 2 चौकार आलेले आहेत आणि प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी टीम स्पॉन्सर समा घरत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत. फलंदाजी करणारा अर्पण गुरव जो मैदानामध्ये खेळत आहे, 8 टाके आहेत तरी सुद्धा काय जबरदस्त फलंदाजी. स्लोवर वन आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय, बॉल चाललाय दुसरा, तिसरा आणि चौथा टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार हॅट्रिक पूर्ण केले अर्पण गुरव याच्या बॅट मधून. ही जबरदस्त फलंदाजी, चौकार. थँक्यू सो मच. लगातारचे 3 चौकार आणि या 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 88चं टार्गेट आहे. आम्ही घाबरत नाहीये, आम्ही लढण्यासाठी आलेलो आहे, रडण्यासाठी आलेलो नाहीयेत. आणखीन एक अर्पण गुरवच्या बॅटमधून हाहाकार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, आलाय चौकार. एक 70 ची बॅट जी गाडीजवळ ठेवली होती ती कोणीतरी घेतली आहे चुकून, ती आणून द्यायची आहे. फुल टॉस. हो, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्पण गुरव, या अर्पण गुरव साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. नो बॉल आहे पण अर्पण गुरव साठी टाळ्या का वाजवायच्या आहेत? काल गळ्याला 7 ते 8 टाके पडलेले आहेत आणि तरी सुद्धा
आपल्या संघासाठी समा वॉरियर्ससाठी खेळण्यासाठी तो मैदानामध्ये उतरलाय आणि काय जबरदस्त फलंदाजी करतोय. जखमा या क्रिकेटर्सना माहीत असतात की जखमा असल्या तरी आम्ही क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, कितीही दुखू द्या कितीही लागू द्या आम्ही मागे हटणार नाही. आणि तशाच पद्धतीची भूमिका आज मैदानामध्ये अर्पण गुरव यावेळेला बजावत असताना फ्री हिटचा बॉल, मंथन नाईक खेळण्यासाठी सज्ज, गोलंदाज तयार. यावेळेला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात आहेत, सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 19. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. लगातार 4 चौकार मारण्याचा विक्रम या तिसऱ्या पर्वामध्ये फलंदाज अर्पण गुरव यांनी केलेला आहे. अर्पणने आपली खेळी आपल्या संघासाठी अर्पण केलेली आहे. संघ मालकांनी लगातार किंवा चौकार षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलंय जरूर, परंतु 88 धावांचं हे भलं मोठं टार्गेट आहे आणि त्यासाठी ही सुरुवात फार महत्वाची होती. आहा, खोलवर टप्प्याचा बॉल, सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही नाही. आहा, डेंजर एंड कुठे फेकलाय, कुठे फेकायचा होता याचं भानच नव्हतं क्षेत्ररक्षकाला. त्याच्या हातामध्ये आला, जसा आला त्याने जवळ जो एंड होता तिथे फेकला, परंतु अर्पण गुरव डेंजर एंडकडे धावत होता हे तो विसरला आणि अर्पण गुरव थोडक्यात बचावलाय. पहिल्या षटकाचा हा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूंमध्ये 4 चौकार आल्यानंतर समा वॉरियर्स या संघाला आम्ही ते वाटतंय त्यांना की आम्ही वॉरियर्स आहोत, दिस इज अ वॉर अँड आय एम अ वॉरियर असं सांगत असताना अर्पण गुरव यांनी जबरदस्त खेळी केलेली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 69 धावांचं टार्गेट आहे, परंतु धरणे गुरुजी मी असं म्हणेन की या टार्गेटकडे किंवा इक्वेशनकडे न पाहता पॉवर प्लेमध्ये मी तर म्हणेन या पॉवर प्लेमध्ये अजून 15 ते 20 धावा आल्या तर मात्र समा वॉरियर्स या मॅचमध्ये फ्रंट फूटवर येऊ शकतो. कारण पहिल्या सत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला की ज्या वेळेला 2 ओव्हर ज्या 20 आणि 22 किंवा 25 धावांच्या त्या 2 ओव्हर आल्या होत्या आणि त्यानंतर फलंदाजी करणारा नागाव संघ फ्रंट फूटवर आला होता, छत्रपती वॉरियर्स नागाव संघ फ्रंट फूटवर आला होता आणि त्याचमुळे तुम्हाला तशाच पद्धतीची बेहतर से बेहतर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यांनी चांगली केले, तुम्हाला त्यापेक्षा चांगली करावी लागेल कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बॅटिंग करताय. ओव्हर क्रमांक 2 सुरू झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील स्वतः संघनायक गोलंदाजी करण्यासाठी आलाय. मॅन फ्रॉम कारले, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी मंथनच्या विरोधामध्ये मंथनने उडावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पार, चेंडू बॉल बाउंड्री लाईनच्या पार, फरार षटकार. थँक्यू सो मच. यश कधीही तुमच्या दारात येत नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावं लागतं आणि संघर्ष करून त्या यशाच्या दारामध्ये तुम्हाला जावं लागतं आणि हे यश मिळवायचं आहे त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावं लागेल आणि तोच संघर्ष समा वॉरियर्स या वेळेला छत्रपती वॉरियर्सच्या विरोधामध्ये जारी असताना धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. ओमकारचं सुस्वागतम केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर एक तडाखेबंद फटका आपण पाहिलेला आहे. प्रत्येक चौकार षटकाराला शेवटपर्यंत समा वॉरियर्स संघासाठी त्यांचे टीम स्पॉन्सर समा घर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि यावेळचा बॉल ओहो सरळ खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पाहत बसेल परंतु चेंडू अडवणार नाहीये. चेंडू हातातून सुटलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, नशिबाचा चौकार आलाय समा वॉरियर्स. करायची आणि अंत कधी करायचा आणि आपण आपला गेअर कधी चेंज करायचा हे आपल्याला माहीत असावं लागतं. इथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, तिथे मात्र या स्पर्धेतील चौकार क्रमांक 100 आपल्याला पाहायला मिळाला. आहा, यावेळेला बॉलला स्लाइस केलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, गोल फिरला आणि त्याला एक चक्रावून तो सुद्धा गेला असेल की बॉल कसं पकडायचं की कुठे पकडायचं. आपण धावतोय, बॉल कशा पद्धतीने आहे, धावसंख्या झालेली ती आतापर्यंत 30 धावा, 30 रन्स कंप्लीटेड.
जिंकण्यासाठी 21 मध्ये 58 ची आवश्यकता आहे. आता इट्स ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. तुम्ही कॅल्क्युलेट करावं लागेल. मी तर म्हणेन पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन हे थोड्या अंशी अगदी चांगलं करावं लागेल. पाहूयात एकंदरीत काय घडते. या कॅल्क्युलेशनमुळे बऱ्याच वेळेला मॅचेस खूप जवळ येतात आणि तुम्हाला स्ट्रोक सिलेक्शन करायला प्रॉब्लेम येत नाही. ओमकार पाटील आणि अर्पण गुरव हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे. 30 धावसंख्या स्कोर कार्डवर. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. कोणतीच धाव नाहीये आणि निर्धाव चेंडू आल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ म्हणेल की अजून 2-3 डॉट बॉल आले तर आम्ही प्रेशर क्रिएट करू शकतो. प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढेल आणि टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढेल आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढतील तेव्हा मनामध्ये विचारांची गर्दी ही अधिकच वाढेल. पाहूयात काय घडते. आहा, स्लॉट मध्ये मिळालाय चेंडूचा कार्यक्रम परफेक्ट. काम 25 टांगा पैठी सोमा. जीवनाची परीक्षा ही अनुभवाच्या आणि आपल्या खेळाच्या आधारावर असते. आता हा जो खेळ बहरलेला आहे, नेक्स्ट ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार आहे. One ball remaining. Now score is moving on. 36 runs on a scorecard. Without loss 36 runs. What a wonderful batting by अर्पण गुरव. अशाच पद्धतीच्या खेळाची अपेक्षा होती आणि ते करून दाखवतायत. आजच्या दिवसात चौकार षटकारांची आतिषबाजी. आता सुद्धा ओव्हर पिच होता. क्षेत्ररक्षक नाही. कॅच ड्रॉप. महत्वाचा विकेट होता. कॅचेस पकडाव्या लागतील. झेल पकडला तरच सामना जिंकू शकतो. चला थोडंसं मागच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये जाऊयात. इंडिया वर्सेस इंग्लंड. संजू सॅमसंगची मिडॉनला सोडलेली जी हॅरी ब्रूकने कॅच आणि त्यानंतर संजू सॅमसंगने 89 धावांची खेळी केली आणि त्यानंतर भारतीय संघाने विजय प्राप्त केलाय. ICC विश्वचषकावर नाव कोरलं. हे काही उगाच नाहीये. एखादी छोटी चूक तुमच्या पराभवाचं कारण होऊ शकतं. कारण एखादा छोटा खडा तुमच्या तोंडातील घास बाहेर काढण्याचं सुद्धा काम करत असतं. त्यामुळे छोट्या छोट्या चुकांकडे लक्ष द्या. मोठ्या होऊ देऊ नका त्या चुका आणि त्या चुका रिपीट करू नका. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दोनही संघांनी जबरदस्त पॉवर पॅक, पॉवरफुल आणि फंटॅस्टिक खेळ केलेला आहे. विदाऊट लॉस 37 धावा बनवलेल्या आहेत. त्या फलंदाजी करणारा समा वॉरियर्स लोणारे थळ या संघाने. छत्रपती वॉरियर्सने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा केल्या होत्या? मला असं वाटते 2 ओव्हरला 46 मारल्या होत्या. पण इट्स ओके. जो पॉवर प्लेमध्ये जो मोमेंटम हवा होता, जी धावगती हवी होती आणि ज्या पद्धतीने कोणतीही विकेट जी गेलेली नाहीये, त्यामुळे समा वॉरियर्स हा संघ थोड्या अंशी फ्रंट फूटवर असणार आहे. परंतु मंथन नाईक आणि अर्पण गुरवची जोडी जमलेली आहे. ही जोडी अगदी 50 धावसंख्येपर्यंत ही पार्टनरशिप त्यांची पुढे गेली या ओव्हरमध्ये तर मात्र प्रतिस्पर्धी संघाचं काही खरं नसणार आहे. आणि खरं काय आहे या क्रिकेटमध्ये, कसं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं कधी कधी क्रिया क्रिकेटमध्ये. अनप्रेडिक्टेबल खेळ आहे. तुमचा माइंडसेट बदला, पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह अप्रोचने खेळा. मॅच तुमचीच आहे. आणि याच अप्रोचने गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये जयेश कवळे यावाला आलेला आहेत. एक छोटा ब्रेक होता आणि त्या छोट्या ब्रेक नंतर या हाय व्होल्टेज मुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मैदानामध्ये आपण चौफेर पाहतोय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागलेली आहे. त्यामध्ये स्त्री वर्ग, त्याच वेळेला अगदी पुरुष वर्गाचा सर्वांचा समावेश आहे. अतिथी कक्षामध्ये सुद्धा मान्यवरांची मंडळी पाहायला मिळते. आणि शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगने अलिबाग, मुरुड या दोनही तालुक्यांचं लक्ष या स्पर्धेने वेधून घेतलेलं आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला आपल्याला द डिस्ट्रक्टिव्ह बॅटर अर्पण गुरव आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या विरोधामध्ये जयेश कवळे आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला. जयेश कवळे ऑन अ बॉलिंग मार्क आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 मध्ये.
उचलण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या दिशेला काटा बदलला, गती जास्त होती आणि गतीच्या सोबत एक स्विंग सुद्धा होता नॅचरल आणि त्याच्या जोरावर फलंदाज अर्पण गुरव हा चेंडू डॉट खेळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, आखूट टप्प्याचा बॉल, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल, लोळले, जमीन दोस्त झाले परंतु झेल सोडला नाहीये जो की महत्वाचा होता आणि फलंदाज अर्पण गुरव बिग विकेट फॉर टीम छत्रपती वॉरियर्स नागाव. कळशी थांब तो मॅच कधी कधी वेळ योग्य आहे की नाही या गोष्टी पडताळण्यापेक्षा आपण ज्या वेळेवर काम करत आहोत ती वेळच योग्य आहे हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं. आता फलंदाजीसाठी आलेला यश म्हात्रे आणि यश म्हात्रेचे गेल्या वर्षीपासून या वर्षीचे कारनामे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहेत. एकविरा थळ या संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. आता मी तर असं म्हणेन की जितक्या जास्त तुम्ही जितक्या खर्च केलेले आहेत त्यापेक्षा जास्त तुम्हाला बनवायचे आहेत. ती धावगती तुम्हाला कंटिन्युअस तुमच्या बाजूने ठेवायची आहे. धावगती कमी झाली रिक्वायर रन रेट वाढेल आणि हे रन रेट वाढू न देण्याचं काम या दोनही फलंदाजांवर आहे. ही जबाबदारी आहे आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ कॅप्टन म्हणून यश मात्र हाताळेल का चांगल्या पद्धतीने पाहावं लागेल. गोलंदाज यश कवळेने विकेट तर प्राप्त केले, पाहूयात एकंदरीत काय घडते. आहा बॅटच्या किनाऱ्याला लागलाय, गली क्षेत्रामधून बॉल बाउंड्री लाईन पर्यंत ट्रॅव्हल होणार नाहीये. आउटफील्ड तिथे थोडे अंशी स्लो आहे, कनेक्शन इन प्रॉपर होतं, ऑफ दी मार्क अगदी थोडक्यात बचावला यश मात्र. धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहेत. ओमकारला माहीत आहे की सिंगल डबल्सने प्रतिस्पर्धी संघाचं काम बनणार नाहीये, त्यामुळे सिंगल्स डबल्स जातील, इट्स ओके, परंतु आपल्याला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे आणि याच प्रयत्नामध्ये गोलंदाज जयेश कवळे सुद्धा आहे. दोनही टीम स्पॉन्सरने आपल्या खेळाडूंना चौकार षटकारांसाठी किंवा विकेटसाठी बक्षिसांची खैरात केलेली आहे, परंतु सांगून गेलाय तुका पैशाला मुकू नका. आहा क्षेत्ररक्षक नाहीये, निर्मनुष्य जागे चेंडू लँड होणार, शरीराने बॉल अडवलाय. 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात आणि 2 धावा झाल्यात सुद्धा पूर्ण. कनेक्शन इन प्रॉपर होतं, बॉल राईज होणारा होता, अगदी शरीरासमोर किंवा नाकासमोर आला होता. नाकासमोरचा हा चेंडू मारत असताना कनेक्शन करत असताना बॉल स्टिकरवर आदळला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने 40 धावा पूर्ण. 48 ची आवश्यकता, 14-48 मुश्किल होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, फलंदाज बाद, जाळ्यामध्ये अडकले मंथन आणि मंथनचा खेळ समाप्त. मंदार गुरवला चांगला खेळ करावा लागेल, त्यापेक्षा यश म्हात्रेला पहिले इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील. यश म्हात्रे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा यश म्हात्रेच्या नावावर आहे. सो डेफिनेटली या सर्व गोष्टी यश म्हात्रेला कराव्या लागतील. आपल्या विरोधामध्ये झालंय मग आपल्याला सुद्धा करावं लागेल, आपल्याला सुद्धा धावा बनवाव्या लागतील. आता ही मॅच जी जवळ आहे ती लांब जाऊ द्यायची नसेल तर मात्र मोठे फटके यावे लागतील. मंदार गुरव न्यू बॅटर मैदानामध्ये इन होत आहेत. शॉर्टपिच पद्धतीचा बॉल कसा मारलाय, पॉइंटच्या दिशेला चाललाय बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार नाही. क्षेत्ररक्षकाची धाव ही खूप गतीने आली होती, तिथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये आणि षटकाची समाप्ती सुद्धा होते. 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात.
गोलंदाज जयेश कवळेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चेंडू जो की निर्धाव, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावांचा हा फटका, म्हणजे टोटल 5 धावा खर्च केलेत. कोणतीही एक्स्ट्रा धाव नाहीये. नचिकेत राऊतने सुद्धा चांगल्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये षटक टाकलं होतं आणि तशाच पद्धतीचं चित्र आहे. मग आता जितक्या आपण खर्च केल्या तितक्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार ओमकार पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवर. ओमकार पाटील चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्याने पहिल्या सत्रामध्ये केली. मग ॲज अ कॅप्टन म्हणून रोल संपलाय असं नाही आहे. आता गोलंदाजी सुद्धा करायची आहे, कॅप्टन्सी सुद्धा करायची आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्याच सामन्यामध्ये नामोहरण करून आपला या स्पर्धेतील आत्मविश्वास द्विगुणित करायचा आहे आणि त्यासाठीच हे शर्थीचे प्रयत्न आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, एकाने दुसऱ्याला ठोकलं होतं, आता त्याला तो वचपा काढण्याचा एक नामी संधी त्याच्यासमोर आलेली आहे. यश म्हात्रे समोर खेळत असताना यावेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑफला आले, चेंडूला फेड केला आणि तिथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. आवश्यकता आहे. आता पाहूयात या क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये 88 धावांचा जो मोठा पल्ला आहे तो पार कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न समा वॉरियर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. राईट हँड राऊंड विकेटने ओमकार पाटील यश म्हात्रेच्या विरोधामध्ये. ओहो, व्हॉट अ वंडरफुल स्पेल, व्हॉट अ वंडरफुल स्पीड अँड व्हॉट अ वंडरफुल बॉलिंग बाय ओमकार पाटील. ओमकार पाटीलचा हाच जलवा आपण कार्ले गावासाठी पाहिलेला आहे, परंतु ज्या वेळेला ॲज अ टीम लीडर म्हणून एका वेगळ्या भूमिकेमध्ये आपण असतो त्यावेळेला आपला खेळ अजूनच चांगला व्हावा हीच अपेक्षा असते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला, इम्प्रॉपर कनेक्शन, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्चीचे प्रयत्न करतोय बॉल अडवण्याचे, परंतु नाही, एक धाव ते वाचू शकलेले नाही आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या हलती राहणार आहे. 44 धावा झालेल्या आहेत, आता 44-9 मध्ये आवश्यक आहेत. इतक्या चेंडूंमध्ये 44 बनवल्यात, आता एवढ्याशा चेंडूंमध्ये 9 चेंडूंमध्ये 44 बनवायचे आहेत. आव्हान कठीण होत चाललेलं आहे. कठीण परिस्थितींना सोपं करायचं असेल तर मात्र मोठे स्ट्रोक यावे लागतील, मारावे लागतील, ठोकावे लागतील, शोधावे लागतील. शोधा मग म्हणजे सापडेल असं आपण नेहमी म्हणतो, परंतु हे शोधलं कसं पद्धतीने शोधलं जाईल. लो फुलटॉस बॉल, तेज तर्रार भन्नाट वेगाचा हा बॉल, क्षेत्ररक्षकाने बॉल फेकलाय चांगल्या पद्धतीने आणि तिथे गोलंदाजाने पकडलाय सुद्धा, स्टंपला लावलाय सुद्धा आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलेत. बाद. हल नचिकेत राऊत यावेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. नचिकेत राऊत नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. यश मात्र स्ट्राईक एंडला ओमकारच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, स्लोवर वन, पीक करता आलेलं नाहीये हे व्हेरिएशन आणि अशा पद्धतीने 7 मध्ये 44 धावसंख्येची आवश्यकता. मॅच समा वॉरियर्स पासून दूर चाललेली आहे, छत्रपती वॉरियर्स यांच्या आवाक्यामध्ये येत चाललेली आहे. छत्रपती वॉरियर्स हा संघ या मॅच मध्ये योद्ध्यासारखा लढलेला पाहायला मिळतोय आणि पहिल्या सत्रामध्ये केलेली ही जबरदस्त फलंदाजी हीच त्यांच्यासाठी कामी आलेली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन. ओमकार पाटीलची हीच खासियत आहे, हाच जलवा आहे आणि हेच
ते स्किल आहे ज्याच्यासाठी तो ओमकार ओळखला जातो आणि यासाठी छत्रपती वॉरियर्स या संघाने त्याला कॅप्टन म्हणून त्याची निवड केलेली आहे. धाव संख्येत 4 ओव्हर 44 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 44 आवश्यक आहेत. जितक्या धावा तुम्ही 4 षटकांमध्ये बनवल्या तितक्या धावा एका षटकांमध्ये आवश्यक आहे. 6 बॉल्समध्ये आवश्यक आहे. जे संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहेत त्या दोनही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. कोणताच वेळ तुम्ही घ्यायचा नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आपण मैदानाच्या एका बाजूला जी LED स्क्रीन लागलेली आहे, काल अमित दादा म्हटले होते की उद्याच्या दिवसामध्ये आम्ही LED स्क्रीन लावणारच आणि त्याशिवाय जर लागली नाही तर मी ग्राउंडमध्ये येणारच नाही आणि ती लागले सुद्धा. अमित दादांचा शब्द म्हणजे एकदा तोंडातून निघाला म्हणजे तो पूर्ण होतोच. हे अक्षर आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. नुसतं अमित दादांची तारीफ करायची म्हणून नाही की अमित दादा आमचे मित्र आहेत किंवा आम्ही खूप जवळचे मित्र आहोत अशा पद्धतीचं नाही, कारण अमित दादाचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे. वळूया मॅचकडे. 6 मध्ये 44 स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत. हे मोठं इक्वेशन पार करण्याचा प्रयत्न होईल का? अजिंक्य गोलंदाजी मार्कवर. अजिंक्यने टाकलेला हा बॉल वाईट बॉल आहे असं पंचांनी दर्शवलंय. अजिंक्य बुरांडे यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय. मॅन फ्रॉम अक्षी. अजिंक्य बुरांडे कशा पद्धतीने या खेळाचा आपला विस्तार करत असेल किंवा 6 मध्ये आता 43 ची जी आवश्यकता आहे यावेळचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा टीम ओनरसाठी या स्पर्धेमध्ये अर्थातच शास्त्रज्ञ माळी समाज प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये जो टीम ओनर प्रथम क्रमांक किंवा जो संघ प्रथम क्रमांक पटकावेल त्याच्या टीम ओनरसाठी जी बाईक आलेली आहे ती आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे. यावेळचा बॉल पहा. टप्प्यामध्ये जो बदल केला, गतीमध्ये जी वाढ केली आणि त्या जोरावर अजिंक्य बुरांडेने हा चेंडू डॉट टाकलाय. अतिरिक्त धावसंख्येत कोणतीही वाढ आता होणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, स्थितीत आहे, आवाक्यामध्ये आहे, प्रतिस्पर्धी संघाच्या आवाक्यामध्ये न येणारी आहे आणि अशा पद्धतीने हा खेळ क्रिकेटचा सजत असताना आहा किनाऱ्याला लागलाय बॉल. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल परंतु ती धावसंख्या अगदी विजयाच्या जवळपास नेईल असं वाटत नाहीये. शेवटचे मला असं वाटते 4 चेंडू येणं बाकी आहेत. 4 बॉल्स रिमेनिंग. यश मात्रे आणि त्याचा खेळ बहरताना आपण पाहिलेला नाहीये. त्यामुळेच जे 2 महागडे षटक पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलं होते, पहिल्या इनिंगमध्ये खर्च केले होते आणि त्याचमुळे समा वॉरियर्स या संघाच्या खूप अडचणी वाढलेल्या आहेत आणि अशा वेळेला देर आहे दुरुस्त आहे, लेट पण थेट मैदानाच्या बाहेर भेट. षटकार. ओ 3 या 4 या 5 लगाने पड़ेंगे तभी तो ये मैच आपके मुट्ठी में आ सकता है, परंतु 3 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा यश मात्रेच्या बॅटमधून हा तडाखा षटकार. तो 59 धावसंख्या झालेली आहे. अखूड टप्प्याचा बॉलला पूल केलेला आहे. लगातार 2 षटकार आल्यानंतर यश मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक उचललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आपल्या टॉले दोन या स्पर्धेतील यश म्हात्रेच्या नावावर आलेले आहे. याच मॅचला
2 हॅट्रिक झाले, चौकार हॅट्रिक आली, षटकार हॅट्रिक आली, बरंच काही घडताना पाहायला मिळालं. एक निराश, एक हताश, परंतु एक आनंदी उत्साही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला ऑफ साईडला चेंडू टाकलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळणार नाहीये. धाव संख्या तिथेच थांबलेली आहे आणि हा सामना जिंकलाय तो अर्थातच छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघनायक या सामन्याचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ओमकार पाटील याला मंदार वर्तक जे की टीम स्पॉन्सर आहेत छत्रपती वॉरियर्स संघाचे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो ते सुद्धा घेऊन जायचं आहे आणि मॅन ऑफ द